चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काढणीला आलेले पीक गोळा करताना धडपड। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे शेतातील काढणीला आलेले पीक कापून गोळा करताना शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची कापणी व मळणी सुरू आहे। हरभऱ्याला समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी आधीच चिंतेत सापडले आहेत। त्यातच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची भीती यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। दादा, सध्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे आपल्या भागामध्ये बी ढगाळ वातावरण आहे। काय परिस्थिती, शेतकऱ्यांच्या मनात काय चिंता आहे? शेतकऱ्याच्या हरभरा, दादर, गहू ही काढणीला आलेली पिके असल्यामुळे शेतकरी आज हवालदिल झालेला आहे। ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यावर जो कर्जाचा बोजा पडतो, म्हणजे अवकाळीमुळे जे नुकसान होतं त्यामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा पडतो व ते हे म्हणजे त्याचा घरात माल टाकण्यासाठी त्याची जी धडपड सुरू आहे ही बघण्यासारखी आहे। दादा, सध्या हरभरा काढणी सुरू आहे। हरभराला काय भाव सुरू आहे? हरभराला काय भाव आहे आणि तो शेतकऱ्याला परवडतोय का? सध्या वाढती मजुरी असल्यामुळे हरभऱ्याचे भाव खूपच पडलेले आहेत। सुरुवातीला हरभरा 6100 6200 पर्यंत चालू होते पिके विटू म्हणून जी वाण आहे त्याचा। आता सध्या त्या वाणाचा हरभरा 52-53 पर्यंत भाव आहे आणि विजय यांना सुरुवातीला 55-56 पर्यंत भाव मिळत होते। आता त्यांना 5100 5200 पर्यंत भाव मिळत आहे। लागलेला जो खर्च आहे तो निघेल का या भावामध्ये? निघेल, त्याबद्दल सुद्धा शंका आहे। आणि या ढगाळ वातावरणामुळे कधी अजून अवकाळी पाऊस झाला तर तो नुकसान वेगळं? ते नुकसान वेगळं आणि वाढती मजुरी देऊन शेतकरी त्याचा माल घरात घेत आहे। ओके। लोकनायक न्यूज